हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत करते तुमचं माझ्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये. तर गणपती बाप्पा म्हटलं की एकदा तरी आपण उकडीचे मोदक करतोच. आणि उकडीचे मोदक करताना उकड कशी घ्यायची किंवा उकड कोणाची चांगली होत नाही, तर अगदी सोप्या पद्धतीनं उकडीचे मोदक कसे करायचे मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर नारळ फोडताना एकदम मध्येच आपल्याला तो फोडायचा आहे, म्हणजे त्याचे समान दोन भाग करायचे, कारण खोवता आलं पाहिजे ना आपल्याला. आणि नारळ शक्यतो आपण खोवूनच घेतो जे उकडीचे मोदक करतो त्यासाठी. तर पाहू शकता तुम्ही, सुरुवातीला मी आता जे आपल्याला सारण करायचं आहे मोदकांसाठी ते करते. तर त्यासाठी आपल्याला जेवढं नारळ आहे तेवढंच आपल्याला गूळ घ्यायचं आहे, आणि गुळाचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो. तर या इथं मी गूळ आहे ना तो चांगला असा बारीक किसून घेतला आहे, आणि तेवढाच आपण काय करायचं आहे, नारळसुद्धा घ्यायचा आहे खोवून. तर नारळ जेवढा घेतला तर तेवढंच आपण गूळ पण घेऊ शकतो, किंवा त्यापेक्षाही कमी जास्त आपण करू शकतो. त्यानंतर आपल्याला कढईमध्ये नारळाचा जो किसलेला किस असतो तो असा मस्तपैकी परतून घ्यायचा आहे. तर बारीक मंद आचेवरच आपल्याला नारळाचा किस परतून घ्यायचा आहे. त्यानंतर जो किसलेला गूळ होता तो सुद्धा मी नारळामध्ये टाकला आहे. त्यानंतर आपल्याला ते मीडियम आचेवरतीच पूर्ण काही असं मस्त परतून घ्यायचं आहे. तर सारण करताना ते बारीक गॅसवरच करायचं आहे. चांगलं मस्त आपलं जे सारण आहे ते चांगलं शिजून द्यायचं आहे. तर गूळ चांगला मेल्ट झाला त्यानंतरच आपल्याला जे काही जायफळ परत वेलची पूड आहे ती टाकायची आहे. कारण की आपण सुरुवातीला जर विलायची पावडर जायफळ वगैरे टाकला तर त्याचा जो सुगंध असतो तो लगेच निघून जातो परतल्याच्या नंतर. तर नेहमी आपण जे सुगंधी म्हणजे विलायची पावडर किंवा जे काही आपण जिन्नस टाकणार आहोत ते शेवटीच टाकायचे, त्याचा जो सुगंध आहे तो टिकून राहतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उकड. तर उकड घेताना आपण एक ग्लास जर पाणी घेतलं तर एक ग्लासच आपल्याला पीठसुद्धा घ्यायचं आहे जे मोदकांसाठी आपण तयार केलेलं असतं. तर इथं पाणी घेताना मी अर्धा ग्लास पाणी जर घेतलं तर अर्धा ग्लास मी दूध वापरते. तर इथं सध्या मी पातेल्याचं माप घेतलं आहे, त्यामुळे पातेल्यामध्ये जेवढं पाणी टाकलं आहे तेवढंच दूधसुद्धा मी घेते आहे. तर दूध घेण्याचं कारण एवढंच की आपली जी उकड आहे त्याला कलर खूप छान पांढरा शुभ्र येतो. तर इथं मी एक मोठं असं पातेलं उकड घेण्यासाठी घेतलं आहे असं पातेलं. तर माझ्याकडे जे होतं अवेलेबल ते मी घेतलं आहे. तर इथं मी एक मोठं पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये जे आपण समान मापाने जे पाणी आणि दूध घेतलं होतं ते मी ओतत आहे, आणि ह्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे. तर पाहू शकता तुम्ही, पाण्याला चांगली आपण उकळी येऊन देतोय. त्यानंतर ह्याच पाण्यामध्ये आपण एक चमचा तूप सोडायचा. तूप थोडं कमी सोडायचं, जास्त तूप सोडलं तर आपली उकड जी आहे ना ती जास्त म्हणजे जे आपले मोदक आहे ते तुटूसुद्धा शकतात जर तुपाचं प्रमाण पाण्यात जास्त झालं तर. तर इथं जे आपण सारण करत होतो त्यावरती मी शेवटी विलायची पावडर भरपूर टाकली आहे आणि जायफळ किसून टाकायचं आहे. तर शेवटी जर आपण टाकलं तर मस्त असा आपला सुगंध छान टिकतो मोदकामध्ये. तर एकीकडे माझं सारण मस्त झालं आहे, ते मी थंड व्हायला ठेवते आता बाजूला. तर मैत्रिणींनो, मोदकांच्या सारणामध्ये तुम्ही काजू बदाम तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते सुद्धा बारीक कट करू शकता आणि टाकू शकता. त्यानंतर आपल्याला जे मोदक आपण उकडणार आहोत त्यासाठी मी केळीची पानं वापरते, कारण हळदीची पानंसुद्धा खूप छान म्हणजे फ्लेवर खूप छान येतो मोदकांना. तर माझ्याकडे सध्या ते अवेलेबल नव्हते त्यामुळे मी केळीची पानं आहेत ना तीच वापरली आहेत. तर चाळणीवरती मी अशी केळीची पानं स्वच्छ अशी धुवून ठेवली आहेत कट करून, आणि एकीकडे मी आता उकळलेले जे पाणी आहे त्यामध्ये तेवढ्याच मापाची पिठीसुद्धा घेतली आहे. तर पाहू शकता तुम्ही, पिठी घेताना आपण तेवढंच माप आहे ना ते घेतलं आहे. तर मैत्रिणीनं ह्या स्टेजवरती आपल्याला ज्यावेळेस चांगली पाण्याला उकळी येते त्यावेळेस तूप थोडंसं अर्धा चमचा आपल्याला त्याच्यामध्ये सोडायचं आहे, आणि अशाच उकळलेल्या पाण्यामध्येच आपल्याला पिठी आहे ना ती टाकायची आहे. तर आपल्याला चवीप्रमाणे थोडंसं मीठसुद्धा टाकायचं आहे, कारण जी पिठी आहे त्याला म्हणजे थोडीशी चव येण्यासाठी आपल्याला मीठ थोडंसं वापरायचं आहे. तर मी इथं पाण्यामध्येच मीठ आणि तूप टाकलं आहे. मीठ आपल्याला थोडंसंच टाकायचं आहे. तर आता मस्त अशी उकळी आपली पाण्याला आली आहे, त्यामध्ये मी ही जी पिठी आहे ना ती टाकती आहे.
तर ह्या स्टेजवरती आपण गॅस बंद करायची आहे, गॅस अजिबात चालू ठेवायची नाही. तर गॅस बंद केल्याच्या नंतर ह्याच मस्त उकळीमध्ये पिठी सोडली आहे आणि ती अशी परतून घ्यायची आहे आपल्याला. तर अलगद अशी परतल्याच्या नंतर आपल्याला एक 10 मिनटं अशी झाकून ठेवायची आहे गरम गरम. तर 10 मिनटं गॅसवरती अशी झाकून ठेवलेली पिठी मी काढली आहे आणि त्यानंतर गरम गरमच पिठी आपल्याला मळायची आहे. तर मळताना आपल्याला हाताला चटका बसेल त्यासाठी आपण एखादा ग्लासचा वापर करायचा. ग्लासला थोडंसं तूप लावायचं आणि पिठी आहे ना ती अशी फोडून फोडून घ्यायची आहे आणि जसा लोण्याचा गोळा असतो तशा पद्धतीनं आपल्याला हे जी पीठ आहे ना ते मळून घ्यायचं आहे. तर पाहू शकता तुम्ही मी पूर्ण काही ग्लास आहे ना त्याच्या साहाय्याने गरम गरम आपल्याला मळून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपल्याला चिकटच वाटतं जी पिठी आहे ती, पण आपण जर एक 10 मिनटं आपण ते चांगलं मळून घेतलं तर मस्त लोण्यासारखा गोळा आपल्याला मिळतो. आपल्या मोदकाचं जे पीठ आहे ते आपल्याला छान असं लवचिकपणे येऊसपर्यंत मळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला मोदक करताना त्याच्या पाऱ्या छानशा आल्या पाहिजेत. तर असं मस्त हाताला थोडंसं किंचित तूप लावून मी मळून घेते आहे. तर पीठ खूप छान असं लवचिक मळल्याच्या नंतरच आपले मोदक आहेत ना ते खूप छान येतात आणि अजिबात तुटत नाही किंवा फाटत नाही. तर या इथं मस्त असं पीठ आहे ना ते छानसं मळून झालं आहे. आता नंतर आपल्याला करायची आहे ती प्रोसेस मोदकांची. तर मोदक करताना आपल्याला एक छोटा आकार किंवा आपल्याला मोठ्या साईजचे मोदक करायचे असेल तर मोठा गोळा घ्यायचा आहे पिठाचा. तर थोडंसं तूप हाताला लावून आपल्याला अगदी वाटत असेल चिकट वगैरे पीठ तरच थोडंसं किंचित तुपाची बोटं वगैरे घ्यायची आहे आणि अशा पद्धतीनं त्या गोळ्याचा जो आकार असतो ना तो अशा पद्धतीनं आपल्याला बोटाने फिरून फिरून जसं की आपण पुरणासाठी पोळ्या वगैरे करतो त्यामध्ये सारण भरतो तशा पद्धतीनंच आपल्याला ह्याचासुद्धा गोल आकार आपल्याला करून करून घ्यायचा आहे. तर थोडासा जो अंगठ्याचा भाग आहे तो मध्यभागी ठेवायचा आहे आणि मधला जो पोर्शन आहे तो आपल्याला जाडसर ठेवायचा आहे, कारण की ज्यावेळेस आपण मोदक उकडतो त्यावेळेस मधला जो भाग आहे ना तो फाटतो जास्त उकड वगैरे घेतल्यावरती मोदकांची. तर अशा पद्धतीनं ज्यावेळेस आपण गोल आकार करणार आहोत पिठाचा त्यावेळेस मधला जो भाग आहे थोडा जाडसर ठेवायचा आहे आणि बाजूची जी कडा आहे ते आपल्याला सुद्धा बोटाच्या साहाय्यानेच बारीक पातळ करून घ्यायची आहे. जाड ठेवल्यावरती आपल्याला ते पीठ लागतं, त्यामुळं अशा पद्धतीनं आपल्याला त्याचा आकार करून घ्यायचा आहे. जशी की वाटी असते तशा पद्धतीनंच खोलगट. त्यानंतर पाहू शकता तुम्ही एका बोटाचं अंतर आपल्याला मध्ये ठेवूनच अशा पाऱ्या करायच्या आहेत. तर इथं मी एक बोटाचं अंतर ठेवूनच पाठीमागच्या साईडला प्रेस करून घ्यायचं आहे. एवढेच मोदक आपले खूप छान दिसतात सुद्धा.
तर सुरुवातीला आपल्याला डायरेक्ट त्यामध्ये सारण टाकायचं नाही, तर अशा पद्धतीनं आपण मोदकांचा आकार देऊनच त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे. सुरुवातीलाच पाऱ्या आपल्याला तयार करायच्या आहेत. तर पाऱ्या आपण आपले जे बोट आहेत त्याचे अंतर ठेवून करू शकतो, किंवा त्यापेक्षा आपल्याला आणखीन पाऱ्या पाहिजे नसन, पाकळ्या पाहिजे नसन तर आपण करू शकतो. त्यानंतर आपल्याला सारण भरल्याच्या नंतर अशा पद्धतीनं मोदक एकाच दिशेने फिरवायचं आहे, जेणेकरून पाऱ्या आपल्या बिघडणार नाही किंवा पाऱ्या आपल्या पूर्ण दिसायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला एकाच दिशेने जे मोदक आहेत ना ते फिरून पाऱ्या तयार करायच्या आहेत. तर पाहू शकता तुम्ही मोदकाचा जो आकार आहे तो अशा पद्धतीनं छानसा झाला आहे. आणि पुढच्या जे टोक असतं ते आपल्याला अलगद प्रेस करून घ्यायचं आहे. तर अशा केळींच्या पानावरती उकडण्यासाठी जे मोदक आहेत ना मी आधीच करून ठेवत आहे. तर एका वेळेस एकदम मोठे मोदक असेल तर 7 मोदक चाळणीवरती बसतात. जर चाळणीचा आकार माझ्या चाळणी एवढा असेल तर इथं मी जे मोदक घेतले आहेत ते पाण्यामध्ये खालचा जो बेस असतो तो पाण्यामध्ये डिप करूनच चाळणीवरती ठेवत आहे, जेणेकरून आपला जे खालचा पोर्शन असतो मोदकांचा तो तुटत नाही. त्यासाठी पाण्यामध्ये डिप करून चाळणीवरती ठेवायचं आहे. पाणी मस्त तापलेलं होतं आणि आपल्याला फक्त 10 मिनटं अशा पद्धतीनं चाळणीवरती मोदक आहेत ना ते छानपैकी उकडून घ्यायचे आहेत. तर 10 मिनटानंतर पाहू शकता तुम्ही तर कसे मस्त असे फुगले आहेत आणि छानपैकी उकड आहे ना ती मोदकांची झाली आहे. तर छान असे गरम गरम मोदक आहेत ना ते साजूक तूप टाकून खाल्ले तर त्याची चव आहे ना ते खरंच दुप्पटच लागते. तर अशा पद्धतीनं उकडीचे मोदक आहेत ना ते 10 मिनटं आपण स्टीम करू शकतो. तर तुम्ही केशर वगैरे लावूनसुद्धा मोदक असे मस्त स्टीम करू शकता. केशर जे आहेत ना ते पाण्यामध्ये थोडे भिजून आपण जर मोदकांना लावले तर त्याचा कलर आहे ना खूप छान मोदकांना येतो. तर गरम गरम पाणी उकळलेलं असतं त्यामुळे उकड छान मस्त अशी आपली मोदकांना बसते. तर मैत्रिणींनो, कशी वाटली मोदकांची रेसिपी? तर आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.